तर मुंडव्यातील कथित घोटाळा प्रकरणातील जागेची केंद्रीय अधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात येते। या जागेत सध्या देशभरातील वेगवेगळ्या जाती प्रजातीच्या वनौषधी झाडांचं संशोधन केले जात आहे। हीच 40 एकर सरकारी जागा अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी विकत घेतल्यामुळे खळबळ माजली आहे। या प्रकरणी सध्या गुन्हा दाखल झालाय। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी सचिन जाधव। सचिन, काय सांगाल, नेमका काय स्वरूपाचा गुन्हा दाखल झालाय, प्रकरण काय? नक्कीच आपण पाहतोय की या प्रकरणी खरं तर मुंडवा जमीन प्रकरण असेल किंवा जे खडक पोलीस स्टेशनला बोपोडी प्रकरण असेल, या संदर्भात आता 2 गुन्हे जे आहेत ते वेगवेगळे दाखल झालेले आहेत। एक बावधन पोलीस स्टेशनला आहे तर दुसरा खडक पोलीस स्टेशनला आहे। मात्र ती पार्थ पवारांच्या जिजाई बंगला ही आता वादाच्या भोवऱ्यात सापडलेला आपल्याला पाहायला मिळतोय। कारण मुंडव्यातील वादग्रस्त जमीन प्रकरणी पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीचा पत्ता जो आहे तो शिवाजीनगरमध्ये असणाऱ्या त्यांच्या जिजाई बंगल्याचा आहे आणि त्यामुळे आता त्याच्या संदर्भात ती प्रश्नचिन्ह जे आहेत ते उपस्थित केले जातात। कारण निवासी भागामध्ये बंगल्यात कंपनीचं कार्यालय कसं, असाही एक प्रश्न जो आहे ते उपस्थित केला जातो। त्यामुळे आता याची चौकशी होणार का किंवा या संदर्भात काही माहिती मिळणार का हेही पाहावं लागणार आहे। कारण या मुंडवा जमीन प्रकरण आणि ॲग्रीलँड भोपोडी जमीन प्रकरणात 2 वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये जे गुन्हेगार आहेत ते ज्यांचे आरोपी आहेत ते दोन्ही गुन्ह्यामध्ये एक तर तेजवानी आहेत आणि दुसऱ्या जो धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर सध्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून या जमिनीची पाहणी सुरू आहे। या प्रकरणात आणखी काय माहिती समोर येते ते पाहणंच महत्त्वाचं ठरणार आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।